अमरनाथमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आहे। उल्हासनगरमध्ये महावितरणाच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये वीज बिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्याकरता गेलेल्या महावितरणाच्या तंत्रज्ञाला मारहाण झाली होती। यानंतर या तंत्रज्ञावर संबंधित ग्राहकानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। याचा निषेध करण्याकरता अंबरनाथ डिव्हिजनमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। ग्राहकांकडे जात असताना जर अशा घटना ग्राहकांकडनं किंवा ऑपोजिशन पार्टीकडनं राजकीय दबावापोटी जर होत असतील तर मला वाटतं हे कुठेतरी धोक्याची घंटा आहे। अशा पद्धतीने आम्ही ह्या असुरक्षित कामामध्ये आम्ही काम करू शकत नाही। म्हणून आमच्या सर्व कर्मचारी संघटनांनी, या सर्व अधिकारी असतील, आमचे कर्मचारी असतील, या सर्व संघटनांनी मिळून सध्या जोपर्यंत याच्यावरती ही जी कारवाई जी आहे ही म्हणजे रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद करण्याचं आंदोलन जे आहे सुरू केलेलं आहे। याच्यावरती वरिष्ठ कार्यकारी आता अभियंता काय जे चर्चा करतील त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा जी आहे ठरवू। आपण त्यांनी प्रत्यक्ष आता त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आहे। याच्यामुळे प्रचंड कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे आणि आमच्या ह्या डिव्हिजनमध्येच नव्हे तर आम्हाला अजूनही आमच्या कृती समितीला या सर्कलमधून या आमच्या झोनमधून आम्हाला फोन येत आहेत आणि त्यांनीसुद्धा या रिकव्हरीच्या माध्यमातून डिस्कशनच्या माध्यमातून काम बंद करायचं असं ठरवलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा गुन्हा हा ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतोय। आमचे लिगल ॲडवायझर पण येऊन गेले। आमच्या कार्यकारी अभियंता आमची विनंती राहील की त्यांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवून त्यांनी त्याच्यामध्ये हे करून आमच्या कर्मचाऱ्याचा जो गुन्हा दाखल झाला आहे हा गुन्हा शिथिल किंवा मागे घेण्यात यावा आणि त्याच्यावर सुद्धा खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला मग त्याच्यावरती पुन्हा कारवाई व्हावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।